नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांची मोलाची कामगिरी आहे असे भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री आज इथे आलेले आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रामध्ये. खरं तर भगवान बाबा यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग आहे. कीर्तनाच्या माध्यमातून भगवान बाबांचं काम जे आहे ते मला वाटतं फक्त महाराष्ट्रापर्यंत नाही तर जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम देखील आपण करत आहात. आणि हे करत असताना भक्ती आणि शक्ती याचं प्रतीक ज्याला मानलं जातं असे भगवानगडाचे आपण महंत म्हणून काम पाहत आहात. ज्यावेळी म्हणजे खरं तर बीडचे आपण असल्यामुळे मला वाटतं अनेक राजकारणी आपल्याला शिष्यवर्ग बीडमध्ये आहे, परंतु भगवानगड नगर जिल्ह्यामध्ये भगवान बाबांच्या दर्शनासाठी अनेक लोक मला वाटतं जगभरातून येतच असतात. आणि या सगळ्यामध्ये बीडचे राजकारणी देखील आपल्याला भेटत असतात. तर कुठेतरी भगवान गडाला राजकारणापासून लांब ठेवण्याचं काम देखील आपण आणि तसे प्रयत्न आपल्याकडून कायम होताना आम्ही पाहिलेले आहेत. तर या सगळ्याच विषयांवर खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्ञानेश्वरी या विषयामध्ये आपण अतिशय मोलाचं काम करत आहात. ज्ञानेश्वरी ही सामान्य माणसाला कळावी यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील आहात गेले अनेक वर्ष. या कामाबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. एक बौद्धिक विश्व आहे ज्याच्यातून विज्ञान बाहेर येतं, कविता बाहेर येतात आणि प्रेम बाहेर येतं. प्रेमाचीच एक अभिव्यक्ती आहेत. विज्ञानावर प्रेम असेल तर माणूस सायन्सकडे जातो आणि कवितेवर प्रेम असेल तर मनुष्य कवी होतो. या दोघांचा संयोग ज्ञानेश्वरीमध्ये अत्युच्च पदावर आलेला आहे आणि अतिशय श्रेष्ठ मानता येईल आपल्याला. आणि त्याचा संयोग महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्रातली सर्व संत परंपरा ही ज्ञानेश्वर महाराजांमुळे सुरू झाली आणि ज्ञानेश्वरी आहे म्हणून ती परंपरा सुरू झाली. सगळ्या जातीतले सगळ्या समाजातल्या लोकांना शिष्य न बनवता ज्ञानेश्वर महाराजांनी संत बनवले. पहिली महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना संत बनवून त्यांना अभंग लिहायला लावले. हा महाराष्ट्रातला पहिला चमत्कार आहे जो ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. संतांचे कूट अभंग यावर आपण डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि 9 वर्ष सातत्यानं अभ्यास करून आपण न्यायाचार्य देखील झालात. तर ह्या जर्नीबद्दल तुमच्या या प्रवासाबद्दल नक्कीच आम्हाला या पृथ्वीवर सगळ्यात अवघड शास्त्र जे आहे ते न्यायशास्त्र आहे. खूप कमी लोक असतील म्हणजे भारतामध्ये 2-3 लोकांपेक्षा जास्त न्यायशास्त्राचं अध्ययन करणारे लोक नाही आहेत. पण मुळात बुद्धी जी आहे ती तर्कशील व्हावी याची मेहनत न्यायशास्त्र घेतलं जातं. तुम्ही माझ्याशी बोलताय ते व्याकरण आहे आणि तुम्ही विचार करून बोलताय ते न्यायशास्त्र आहे. या दोघांचा संयोग शास्त्रामध्ये होतो. व्याकरण हे तोंड आहे आणि बुद्धी म्हणजे न्यायशास्त्र आहे. जर तुम्हाला तर्काडी विचार करता आला तर तुम्हाला या जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. ते तर्क कसे करायचे त्याचं भारताचं आद्यशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र आहे आणि तर्क हा त्यांचा आत्मा आहे. आणि मी ज्ञानेश्वरी उलगवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे म्हणून मी न्यायशास्त्राकडे गेलो आणि ते अध्ययन केल्यानंतर मग ज्ञानेश्वरीचं अध्ययन अध्यापन. आजही भगवानगडावर 100 विद्यार्थी आहेत, सगळ्या समाजाचे आहेत. महाराष्ट्रात किती जरी वाद झाला तरी भगवानगड हा वादातीत आहेत, सगळ्याला सांभाळणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देणार आहे. हे सगळं करत असताना आपण ज्ञानेश्वरी विद्यापीठाची देखील स्थापना केली आहे. मी स्थापन केलेली आहे. त्या मागचा म्हणजे हेतू काय होता किंवा त्याच्या मागचं नेमकं आपलं काय असं झालं की आपल्याला वाटलं की आता या विद्यापीठाची आवश्यकता आहे? मुळात काय झालं की आमची कीर्तनकारच सुशिक्षित नाही आहेत ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. कारण की लोकानुरूप कीर्तन करतायत, लोकाला आवडेल त्या पद्धतीने ते कीर्तन करतायत आणि लोकाच्या म्हणण्याप्रमाणे जर कीर्तनकार वागू लागला तर गाथ्याचं अध्ययन आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे, भागवताचं अध्ययन आहे, कुणी करायलाच तयार नाही. 1-2 तास त्यांना बोलायचं असतं, मनोरंजन करायचं असतं.
पण कुठंतरी वारकरी साधकांनी ज्ञानाचं संशोधन केलं पाहिजे म्हणून ते विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्याच्यामध्ये विनामूल्य प्रवेश घेऊन ज्ञानेश्वरीचं अध्ययन अध्यापन करता येतं. खरं तर जेव्हा आपण भगवानगडाचा विषय काढतो आणि तुमचा विषय काढतो त्यावेळी आपण कायम मागचे जर काही बातम्या पाहिल्या बोला ना. तर मला असं वाटतं की तुम्ही कायम चर्चेत असायचा. तुमचं वक्तव्य, तुमचा स्टँड हा कायम चर्चेत राहिलेला आहे आणि तुमची कुठेतरी एक त्या मागची अशी भूमिका होती की भगवानगड ह्याचा राजकीय हेतूसाठी वापर होऊ नये असं आपण वारंवार म्हणायचं. तर तो स्टँड घेण्यामागचा अशी कुठली घटना घडलेली की तुम्हाला असं वाटलं की आत्ता मला बोलणं आवश्यक आहे? भगवानगड जे भगवान बाबांचं आहेत मुळात त्यांचं नाव ऐश्वर्य संपन्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी संत श्रीमंत आहेत. त्यातले सर्वोत्कृष्ट श्रीमंत भगवान बाबा आहेत आणि म्हणून भगवान बाबांच्या काळामध्ये 400-450 एकर जमीन होती, त्यांचे ट्रस्ट होते आणि ते लोकशिक्षणाकरता त्यांनी खर्च केलेले आहेत. आपण ज्यांची मुलाखत घेतली डॉक्टर लहाने आहेत, आमदार आहेत, 200-300 त्या काळात क्लास 1 अधिकारी आहेत. हे सगळे भगवान बाबांनी स्थापन केलेल्या औरंगाबादच्या छात्रावासामध्ये तयार झालेले विद्यार्थी आहेत. म्हणून त्यांचं जे ऐश्वर होतं ते लोकोपयोगी कामासाठी वापरलं जावं. नंतर काय झाले की माझ्या अगोदरचे संत भीमसिंग महाराज होते. ते कलाकार असल्यामुळे ते इमोशनल होते आणि कधी कधी काय होतं की कलाकार बहुतेक इमोशनल असतात, व्यवहार जमत नाही त्यांना. म्हणजे आजपर्यंत कुठल्याही कलाकाराने कंपनी स्थापन नाही केली, हो अगदी व्यापार नाही केला, कारण की खरं ते इमोशन्स असतात त्यांचे. तसं ते माझ्या अगोदरचे जे होते ते खूप गायक आणि वादक कीर्तनकार होते आणि ते थोडंसं त्यांना फसवून म्हणा किंवा त्यांना त्रास देऊन म्हणा बरीचशी प्रॉपर्टी भगवानगडची गहाळ झाली, हडपली गेली असं म्हणायचं. असं तुम्ही म्हणलं तर जास्त उत्तम आहे. आणि मग मी जेव्हा 2003 गादीवर बसलो तेव्हा ती माझ्या एकंदरीत लक्षात आलं की अनावश्यक लोक गडावर मालकी हक्क गाजवत आहेत. बरं. त्याच्यामध्ये राजकारणी पण आहेत, सामान्य पण आहेत, गावगुंड पण आहेत आणि योगायोगाने भांडण मला फार आवडतं. जरी मी तत्वज्ञानी असलो, अध्यात्मातलं असलो तरी ते एक प्रकृती आपण म्हणतो त्याचा भगवानगडाला भांडणातून आपले मुद्दे प्रकर्षानं मांडतात असं वाटतं तुम्हाला? नाही, सहेतुक भांडण असतं. भगवानगडाच्या संपत्तीच्या रक्षणासाठी ते भांडण होतं. मग त्याच्यामध्ये अनेक लाटा आल्या, ज्याच्यामध्ये तुम्ही हा विषय काढला राजकारणाचा आणि झाला थोडा त्रास, परंतु भगवानगड हा आज राजकारणमुक्त झालेला आहे. तो भविष्यामध्ये सुद्धा तो राजकारणामध्ये कधीही पडणार नाहीत, महंत पडणार नाहीत. मी आता उत्तराधिकारी जाहीर केला आहे तोही पडणार नाहीत. अध्ययन, अध्यापन आणि अन्नदान एवढाच भगवानगडाचा हेतू. म्हणजे कुठेतरी आर्थिक वादातून किंवा प्रॉपर्टीच्या वादातून हे पेपरला वगैरे सगळ्या बाबतीत आलेलं आहे. तुमच्यासाठी ते नवीन असेल, पण आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना हे माहिती की भांडण का झालेलं आहे. पण तुम्हाला असं नाही वाटलं की आता हा संपवून टाकावा विषय? एकदा संपवलेला आहे ना, त्यानंतर पुन्हा कधी या विषयावर चर्चा नाही झाली. आता तो 15-16चा विषय होता, आज 25 आहे. नंतर ते जे काही तुम्ही म्हणतात राजकारणी, तर त्यांनी ते भगवानगडावरून त्यांच्या ज्या काही सभा त्या संबोधित करण्यासाठी इच्छुक होते ते सगळं तरी पुढे शिफ्ट केलं. तर ह्या शिफ्टिंगकडे आपण कसं पाहता? आम्हाला मुलं बाळा नसतात, जग आमचं संसार असतो. एकदा एखादी वस्तू आम्ही सोडली की पुन्हा पाहत नाही आम्ही त्याच्यावर विचार नाही करत. त्यांचा हेतू राजकारण, सत्ता आहे, आमचा हेतू लोककल्याण आहे. पण लोककल्याणाकडे आमचं जास्त लक्ष असतं. आता एक मंदिर आहे, महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं, जे 8-9 टनाच्या दगडातून सुरू आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे ऊसतोड कामगार आणि शेतकरी बनवत आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं एकमेव ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, माऊलीच्या मंदिरानंतर. सोन्यामध्ये आहे आणि त्याचे दगडं म्हणजे 3x3 असे मोठे आहेत. बरं. आणि ते जवळजवळ पुढच्या वर्षी संपेल ते. म्हणजे आणि त्याची प्रतिष्ठापना किंवा
येत्या 26ला भगवानगडाला स्थापन होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं माऊलीच्या मंदिराचं उद्घाटन. वा. खरं तर माऊलींचं तुम्ही नाव घेतलं, वयाच्या 21व्या वर्षापासून 16व्या आपल्याला 16व्या वर्षापासून आपल्याला ज्ञानेश्वरी पाठ होती. तर मुळात तुम्ही अध्यात्माकडे किंवा परंपरा याकडे होती. कसं घरामध्ये वळण्याचा काही भाग नव्हता. बरं. वडील कीर्तनकार होते, परंपरा वारकऱ्यांची होती आणि म्हणून नवीन वळणाऱ्या माणसाला जे शिकावं लागतं ते बालपणीच सगळं शिक्षण झालं. त्यामुळे एक्स्ट्रा शिक्षण घेता आलं मला. जे नवीन वारकरी संप्रदायात लोक येतात पण त्यांना बाराखडी शिकावी लागते, ते आमची लहानपणीच तयार झालेली असते. त्यामुळे एक्स्ट्रा शिक्षण घेऊन आणखीन लोकांना डेप्थ देता आली. भगवानगडाच्या महंताचं जे पद आहे हे समाजाच्या दृष्टीनं किंवा समाजाला एक दिशा देण्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? आमची एक परंपरा आहे भगवानगडाची. कदाचित थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्ञानोबांची परंपरा आहे. ज्ञानोबांचे शिष्य आहेत भानुदास महाराज आणि त्यांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांची 5वी पिढी नगदनारायण महाराज आहेत आणि नगदनारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. म्हणून ही ज्ञानोबाऱ्यापासून चालत आलेली परंपरा ज्ञानोबाऱ्यांची सेवा करणारी परंपरा आहे. ज्ञाननिष्ठ परंपरा आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा मुक्त व्हावं, ज्ञान यथार्थ लोकांपर्यंत पोहोचावं आणि आधुनिक साधू संतांमध्ये जे दोष आहेत ते परंपरेने जे स्थानं असतात त्या लोकांमध्ये दोष नसतात. कारण की भगवानगडाचं महंत हे पब्लिक निवडत असतं. बरोबर. लोकांना ते रुजलं पाहिजे, त्याचा अभ्यास रुजला पाहिजे. जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा पब्लिक संमती असते त्याच्यामध्ये. त्याचं आचरण वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तुमचं ज्ञान थोडंफार कमी असेल तरी चालेल, पण आचरणाला फार किंमत आहे. हे जसं परमार्थामध्ये आहेत तसं आजच्या युगामध्ये संसारामध्ये सुद्धा आहे. जे मुलं चांगली वागतात तीच कलेक्टर होतात, मोठे होतात आचरण सांभाळल्यामुळं. ते प्रशिक्षण भगवानगड 3 पिढ्यापासून देतात. भगवानगडाच्या गादीचा जो प्रवास झाला तुमचा तो नेमका कसा झाला आणि गादीवर बसल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय असे बदल, आमूलाग्र बदल असे झाले की तुम्हाला नक्की सांगावे? ते लग्न झालेल्या मुलीमध्ये जे बदल होतात ते बदल माझ्यामध्ये झाले. कारण की पूर्वी मी एकटा होतो आणि मुक्त जीवन होतं माझं आणि आता लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी खूप जास्त सासुरवासही होतो आणि कष्टही होतं आणि ते कष्ट चालू आहेत आणि त्या भगवानगडाच्या कसाला उतरण्याचा माझा प्रयत्न आहे. खरं तर तुम्ही केवळ भगवानगडावरच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि आता जगभरात अनेक ठिकाणी जाऊन भगवान बाबांचं जे काम आहे किंवा ज्ञानेश्वरीमधले जे श्लोक आहेत त्यांचा मतितार्थ काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर हे पोहोचवत असताना आपण आता म्हणतो की आपण ग्लोबल होतो आहे, म्हणजे तो जो वेस्टर्न वर्ल्ड आहे ते ह्याला कसं स्वीकारत आहे? त्यांना कळतात का? त्याचा मतितार्थ कळतो का? शब्द बदलले आहेत ज्ञानेश्वरीतून. बरं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी व्यापक शब्द वापरला आहे आणि त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण ग्लोबल म्हणतो. आनंदाचे आवारू मांडू जगा, तर ते महाराष्ट्रापुरता शब्द ज्ञानोबांनी वापरलेला नाही. आनंदाचं कुंपण आम्ही जगाला मांडू आणि सगळ्या भाषेचा, सगळ्या धर्माचा, सगळ्या जातीचा त्यांना अभिमान होता आणि त्यांच्या भाषेतून प्रत्येक व्यक्ती हा आनंदी व्हावा याच्याकरता फक्त आणि फक्त ज्ञान लागतं आणि ते ज्ञान देण्याचं काम ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि माझं काम असं आहे की ज्ञानेश्वरी जी थोडीशी अवघड आहे, जुनी भाषा आहे, पण सार गर्भित जी भाषा आहे त्या ज्ञानेश्वरीला आपण मोकळं करून समाजापर्यंत सांगतो. त्या ज्ञानेश्वरीमध्ये नीती आहेत, राजकारण आहेत, प्राणीशास्त्र आहेत, मानसशास्त्र आहेत, विज्ञान आहेत, अध्यात्म आहेत, सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ते एका माणसाला समजून लोकांना सांगणं याला मात्र तपश्चर्या लागते. आणि जी अखंड आपली सुरू आहे आणि ती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा मतितार्थ नाही, गेली 50 वर्ष एकाच ग्रंथाची सेवा आहे ज्ञानेश्वरीची आणि कदाचित ती लोकांना आता जास्त आवडते. आवडण्याचं दुसरं कारण आहे की मराठीमध्ये अशा पद्धतीचं खरं आहे हे महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नाही, हे दुर्भाग्य आहे.
नक्कीच. आणि ते जेव्हा त्यातली नीती, त्यातल्या कथा, त्यातल्या व्यथा, काव्य ज्यावेळेस आपण प्रस्तुत करतो रिअलमध्ये, लोकांना ते लोक प्रेम देतात. मला हा प्रश्न ना नेहमी पडतो की जसं तुम्ही म्हटलात की बऱ्याचशा महाराष्ट्रीयन्स किंवा मराठी भाषिकांना, बरेचसे नाही, 99% महाराष्ट्रीयन माणसाला ज्ञानेश्वरी आतमध्ये काय माहिती नाही. आणि ह्या लोकांना असं वाटतं की तो पूजेचा ग्रंथ आहे. म्हणून प्रत्येकाच्या आस्तिकाच्या घरामध्ये, माळकऱ्याच्या घरात तो पूजेकरता असतो. आणि फार फार तर 5 ओव्या रोज, 10 ओव्या, 50 ओव्या रोज वाचतात. पण त्याच्या अर्थार्थी आपल्याला काही घेणं नसतं. ते समरूप झालेले आपल्याला दिसत नाहीत. आणि तुम्हाला असं वाटतं की कुठे, मला असं वाटतं कायम की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये मग मराठी मीडियम असो किंवा इंग्रजी माध्यम असो, ह्यामध्ये जेव्हा मराठी पुस्तक असतं, मराठी विषय, इंग्रजी माध्यम जरी असेल तरी मराठी विषयाचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये काही अध्याय असतात, काही पाठ असतात. ह्याच्यामध्ये आपल्या संत परंपरेमधली जी मोलाची कामगिरी करणारे संत आहेत, ह्यांचं इंडक्शन किंवा ते कुठेतरी अभ्यासाला का त्यांचे अध्याय येत नाहीत, हा एक मला कायम पडलेला प्रश्न आहे. कारण कसं आहे की आपण जेव्हा अध्ययन करत असतो, संत परंपरेने केवळ देव हा म्हटलेलं नाही आहे, तर समाजाला जागृत करण्याचं, समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी त्यांच्या कामाची एक जाण लहानपणापासूनच व्हावी असं तुम्हाला वाटतं का? शिक्षणामध्ये, शैक्षणिक वर्गामध्ये त्याचं इंडक्शन, ते छोट्या पातळीवर असो, फार जड समजणार नसेल त्या वयामध्ये त्या मुलाला, पण एक छोट्या छोट्या गोष्टी. कारण मला वाटतं की लहानपणापासून जितकं मला आठवतंय तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर ते भाकऱ्या भाजलेल्या होत्या असं चमत्काराचे थोडंफार काहीतरी आपल्याला आठवतं. पण त्या पलीकडे ज्ञानेश्वरीमध्ये जे काही लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरांचं जे अमूल्य काम आहे, ते सामान्यांपर्यंत तितकंसं पोहोचलेलंच नाही आहे. 2 प्रकार आहेत समाजामध्ये. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. जे काम सरकारने करायला पाहिजेत त्याची सूचना आपण देतो त्यांना आणि ते ऐकत नाहीत. मुस्लिम धर्म आहेत, जन्माला आल्यापासून त्याला टोपी घालायला शिकवतात आणि कुराणाच्या ज्या आयाती त्याला पाठ करून घेतात. माऊलीच्या ओवीचा अर्थ कळत नाही आणि अरबीतल्या आयाती मुस्लिम मुलांना कळत नाही, पण ते पाठ करतात, नमाज अदा करतात. आणि त्यांच्या मदरसामधून, शाळेमधून त्यांना कट्टर बनवलं जातं. किमान भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी हा विचार केला पाहिजे की निदान भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्त्वज्ञान आहेत त्याचा एक श्लोक प्रत्येक वर्षी पाठ करायला द्यायला पाहिजे. उपनिषद आहेत, ते कुठल्याही धर्माचे नाही, ते प्युअर नॉलेज आहेत. कारण की उपनिषद काळीन कुठलाही धर्म आपल्या जगामध्ये अस्तित्वात नव्हता. त्या काळातले ते उपनिषद आहेत जी ज्ञान देणारी आहेत. त्याचे अंश प्रत्येक 1ली, 2री, 3री पासून 10वी पर्यंत पाहिजे. ह्या मी अनेक वेळा सूचना पण केलेल्या आहेत की तुम्ही कोण आहात ते समाजाला कळायला पाहिजेत, ते ज्ञानाच्या माध्यमातून कळायला पाहिजेत. दुसरा एक उपनिषदाचा महत्त्वाचा शब्द सांगतो, वाईट वाटेल पण ठीक आहे. मुक्त हा शब्द जो आहे तो वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट शब्द आहे, जो आपल्यामध्ये वापरला जातो. प्रत्येक धर्म आज्ञा पाळायला लावतात. ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, काही महाराज लोक असतील, काही पंथ असेल, ही सगळी लोक आज्ञेमध्ये वागतात, हे बौद्धिक गुलाम करतात. मुक्त हा जो शब्द आहे आपल्या संस्कृतीमधला, याचा अर्थ आहे की तुम्ही इतर मान्यतेतून मुक्त व्हा आणि प्लेझर लाईफ जगा, आनंदी जीवन जगा. हे जीवन फक्त उपनिषद आपल्याला देतं आणि संत आपल्याला देतात की तुम्ही मुक्त व्हा, अंधश्रद्धेत पडू नका. आणि मुक्त ही संकल्पना फक्त आपल्यामध्ये आहे. बाकी इतर धर्मामध्ये धार्मिक रिवाजानेच तुम्ही वागलं पाहिजे. इथं असं नाही. तुम्ही कुठल्याही वेशामध्ये असा, कुठल्या ड्रेसमध्ये असा, लग्न करा न करा, तुमच्या ज्ञानावर तुमचं मूल्यांकन होतं आणि तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ते चुकीचं असेल, बरोबर असेल, हे स्वातंत्र्य इतर धर्मामध्ये नाही आहे, जगामध्ये कुठल्या पंथामध्ये नाही आहेत, हिंदूच्याच पंथामध्ये नाही आहेत. कारण ते सांगतात आम्ही जे सांगतो तेच तुम्ही ऐकायचं. तुम्हाला कुठंतरी बौद्धिकतेवर आक्रमण केल्यासारखं वाटतं. मी गुलामी नाही म्हणणार, कारण की एखाद्याला ती आवडते त्याला आपण काय करणार. एखाद्याला चुकीचं समजून घेणंच जर चांगलं वाटत असेल,
ज्ञानोबाने फार सुंदर सांगितलेलं आहे. काय किचे शिणाची होय गोड आहे का. एखाद्याला दुःखच गोड वाटतं, ज्ञानोबा म्हणतात काय करावं. तो दुःखालाच सुख समजून जीवन जगत असतो. रडण्यामध्ये सुख वाटतं, गुलामीमध्ये सुख वाटतं, स्वातंत्र्य नकोसं वाटतं. हे स्वातंत्र्य भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला देतं. नक्की. जसं तुम्ही आता म्हटलात की मुक्त, मुक्तता किंवा आपण त्यातून तुम्ही आता संकल्पना तीच आहे ना. हे आता हे मुक्त शब्दाचं व्यावहारिक स्वरूप काय आहे. पती पत्नी आहेत, दोघंही कमवत आहेत, दोघंही कधी कधी एकत्रित येतात, कधी कधी दोघंही घटस्फोट घेतात. मुक्ततेसाठीच हा व्यवहार आहे. पूर्वी असं होत नव्हतं भारतामध्ये जे आत्ता होतं. याला काही लोक चांगले मानतील किंवा नाही मानतील, पण एका आयुष्यामध्ये मरेपर्यंत तुम्ही एखाद्याचे गुलाम राहा किंवा दुखी राहा, ही संकल्पना चुकीची आहे. पण याचा दुरुपयोग पण व्हायला नको, की दुसरी पण बाजू आहे. हां, वैचारिक मतभेद जेव्हा होतात तेव्हा आपोआप तुम्ही विभक्त व्हा. आणि याच्यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, संत जे एकांतामध्ये जातात ना, ते तुमच्याशी संपर्क नको म्हणून एकांत आहे. मतभेदच नको, म्हणजे मत अभिव्यक्तच करायला नको. कारण की तुम्ही काही ना काही करून तुम्ही मागे लागणार. तुमचा एखादा शब्द चुकला, 10 माणसं तुमच्यावर भुंकणार, 4 वैचारिक लोक तुमचं खंडन करणार, 10 लोक तुम्हाला बोलणार. मला असं वाटतं हे तुम्ही सर्वात जास्त अनुभवलेलं आहे. कारण मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ज्यावेळी हा सगळा वाद सुरू होता त्यावेळी आपण देखील अनेक वक्तव्य केली होती. आणि त्यानंतर जसं तुम्ही म्हणताय की म्हणजे आमची देखील मीडियातली लोक सतत तुम्हाला विचारत होती तुमचं रिॲक्शन, मग ॲक्शन रिॲक्शन ॲक्शन रिॲक्शन. नाही, ज्ञानेश्वरीमध्ये एक तुम्हाला सांगतो, हां, मी जर तुम्हाला बोललो आणि तुमच्यावर जर इफेक्ट नाही झाला, चांगला असो वाईट असो, तर मी 0 आहे. बर. ॲक्शन तुम्ही रिॲक्शन करतायत, तुम्ही माझ्यावर आक्रमण करतायत, मला शिवाय देत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळ्यात मोठं काम सांगितलं आहे. बर. कारण काय की तुमची दखल घेत आहेत लोक. आणि तुम्ही आज मीडिया आहेत, वर्तमानपत्र आहेत, राजकारणी लोक आहेत, कशाही पद्धतीनं का होणार आमची दखल घ्या, 2 शिव्या द्या. तर ही ज्ञानेश्वरीतली टेक्निक आहे. काही ना काही करून तुम्ही दखल तर घेताय ना. त्यानिमित्ताने 2 शब्द चांगला ऐकायला आणि विचार पोहोचतोय. विचार पोहोचतो. जसं तुम्ही आता मुक्तता या विषयावर बोललात आणि तुम्ही मला म्हटलात की इतर धर्मामध्ये किंवा इतर जेव्हा आता तुम्ही अनेक इतर देशांमध्ये जाता, फॉरेन कंट्रीजमध्ये, ज्यावेळी तुम्ही हेच त्या तिकडच्या लोकांना, वेस्टर्न कंट्रीजमधल्या लोकांना हे सांगता की ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेलं आहे, मुक्तता या विषयावर बोलता, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते हे देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. कारण जसं तुम्ही आता म्हटलं की इतर ह्याच्यामध्ये जशी एखादी तत्व फॉलो करा असं म्हटलेलं, तसं आपण म्हणतोय मुक्त करा असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं. तर हे ते मुक्तता ते कसं स्वीकारतात, कसं बघतात? प्रोसिजर आहे आपल्या ह्याच्यामध्ये की जसं तर तुम्ही आहात, तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा तुम्ही आत्ताप्रमाणे बोलू शकत नव्हता. पहिल्यांदा तुम्ही अध्ययन केलं, नंतर तुम्हाला अनुभव आला आणि नंतर तुम्ही मुक्त झालात. तसं मुक्त या शब्दाचा उद्या मुक्त व्हा असा अर्थ नाही. त्याचं विचार प्रक्रिया काय आहे त्या अध्ययन करा, विचारांचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही अज्ञानातल्या विचारातून मुक्त व्हा. सगळ्यात जास्त विदेशातले लोक हे फॉलो करतात. बरं. कारण की योगशास्त्र हे भारतीय तत्त्वज्ञान आहे. पूर्ण जग आज योग करतात. अमेरिकेतले सगळ्यात जास्त लोक योगा करतात आणि सगळ्यात जास्त फास्ट फूड इंडियामध्ये विकलं जातं. किती विरोधाभास आहे. तुमचं जे चांगलं आहे, माझे 2-4 मित्र आहेत, विदेशातली लोक हरिद्वार ऋषिकेशला योगा शिकायला येतात आणि ते तिथं जाऊन त्यांचं इन्स्टिट्यूट काढतात. वा. आणि आपण त्यांच्यामध्ये जे फास्ट फूड आहेत, शरीराला घातक वस्तू आहेत, जर आज आपण स्थूलता आणि मानसिकता जर मुलांची पाहिली तर श्रीमंताची मुलं जवळजवळ व्यसनी झालेली आहेत, शरीराकडे दुर्लक्ष आहे. भारतीय तत्त्वज्ञान काय सांगतात, तुमचा जर फिटनेस नसेल तर परमार्थ सोडून द्या, तुम्ही संसारातला आनंद घेऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी योगा आहे, ब्रेनसाठी न्यायशास्त्र आहेत आणि हार्टसाठी भक्तिशास्त्र आहेत. प्रेम कसं करावं, तुम्ही राधेचं उदाहरण देता, संतांचं उदाहरण देता. एकनिष्ठ प्रेम कसं असावं ही भारतीय संतांनी किती शिकवलं आहे आपल्याला. प्रेम किती एकनिष्ठ, तो नाही भेटला तरी प्रेमाची उच्चता मानवी जीवनामध्ये येते, हे कोणी शिकवलं आहे. विदेशातल्या लोकांना हे माहिती नव्हतं अजून प्रेम काय असतं ते. पण मग ते कनेक्ट होतात हे सगळं जेव्हा आपण सांगतो तेव्हा कसं त्यांचं?
बर. तिकडेच राहा म्हणतायत. बर. वाराणसीचा तुम्ही विषय काढला. तुम्ही वाराणसीमध्ये जाऊन शिक्षण घेतलं होतं आणि पदवी पूर्ण केली न्यायाचार्य. न्यायाचार्याची. का वाराणसीला जावं लागलं? इथे का? पृथ्वीवर एकच विद्यापीठ आहे बर. जिथं न्यायशास्त्र शिकलं जातं, न्यायशास्त्राच्या परीक्षा घेतल्यात. पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी वाराणसी विश्वविद्यालय नाव होतं. इंग्रजांनी ते स्थापन केलं होतं. त्याचं नाव होतं प्रिन्स कॉलेज. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वाराणसी विश्वविद्यालय नाव झालं. आणि संपूर्णानंदजी उत्तर प्रदेशातले मोठे व्यक्ती होते म्हणून त्यांनी आज त्याच संस्कृत युनिव्हर्सिटीला संपूर्णानंद विश्वविद्यालय ठेवलेलं. केवळ संस्कृतची युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामध्ये दुसरे विषय शिकवले जात नाहीत. आणि जवळपास मला वाटतं 150 वर्ष झाले असतील त्याला. आपल्या लोकांना देखील संस्कृतचं तितकंसं ज्ञान म्हणजे ज्यांचा विषय संस्कृत राहिलेला आहे, ज्यांनी शालेय जीवनामध्ये संस्कृत शिकलेलं आहे, त्यांना त्याची कल्पना आहे. मात्र संस्कृत हे तितकं व्यापक स्वरूप हे महाराष्ट्रामध्ये अद्याप मिळू शकलेलं नाही. कुठेच झालं नाही. त्याचं 2 कारण आहेत. का? अर्थकरी विद्या राहिलेली नाही. समजा आता AI आलेले आहेत. जे AI मध्ये निष्णात आहेत त्याला लगेच नोकरी. पण जे ॲडव्हान्स झालेले नाहीत, इंजिनियर असतील, टेक्निकल असतील, त्यांच्या नोकऱ्या आज धोक्यात आलेल्या आहेत. तसं ती संस्कृत धोक्यात आलेली. अर्थकरी राहिलेली नाहीत. जेव्हा संस्कृतमधून प्रचार प्रसार किंवा तिला नोकरी मिळेल लोकांना, मग लोक संस्कृतकडे वळतील. तुम्ही जे ज्ञानेश्वरी विद्यापीठ स्थापन केलेले आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही संस्कृत शिकवता असं मी ऐकलंय. हो. ते ज्ञानेश्वरी समजण्याकरता एक प्रोसिजर आहे. तुम्हाला पहिल्यांदा मराठी व्याकरण शिकावं लागतं. म्हणजे कुठल्या प्रत्ययाचा मराठीमध्ये काय अर्थ होतो. नंतर तुम्हाला संस्कृत शिकावं लागतं की जे संस्कृतचे शब्द ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतीय 12 दर्शनकार आहेत. ते 12च्या 12 तुम्हाला संक्षेपाने शिकावे लागतात आणि मग तुम्हाला ज्ञानेश्वरी येते. खरं तर डॉक्टर तात्याराव लहाने हे देखील कॉफीमध्ये आले होते आणि ते देखील भगवान बाबांच्या छात्रालयाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रमही सुरुवातीचा त्याच छात्रालयातून पूर्ण झालेले आहेत आणि मला असं वाटतं अनेक जण आहेत की तिथे शिकून मोठे झाले आणि आज जगभरामध्ये त्यांचं नाव आहे. मोठ्या पदावर ते कार्यान्वित आहेत. संभाजीनगरमध्ये असलेल्या या जागेचा वाद मात्र आम्हाला ऐकायला मिळतो. तर नेमका हा काय विषय? भगवान बाबांचे 2 ट्रस्ट होते. एक श्री क्षेत्र भगवानगड आहेत आणि भगवान शिक्षण प्रसारक मंडळ आहेत. यांची जागा भगवान बाबांनी विकत घेतली होती. बरं. आणि बाबांनी ती विकत घेऊन छात्रालय तयार केलं होतं. बाबांचा एक नारा होता, एकर एका पण मुलं शिकवा. आणि मग खेडेगावातून ती मुलं शिकवायचे बाबा. मग त्या काळात राजधानी संभाजीनगर होते. मग आता त्यांना जागा नव्हती राहायला. मग त्यांनी अजबनगरमध्ये म्हणजे क्रांती चौकाच्या शेजारी अजबनगरमध्ये 10 गुंठे जागा घेऊन छात्रालय काढलं आणि तिथले मग हे विद्यार्थी आहेत त्या छात्रालयामध्ये शिकलेले. मग ती जागा माझ्या अगोदरच्या महंताकडून दुसऱ्यांनी घेतली असं म्हणता येईल. आणि ते ट्रस्ट आज आमच्याकडे नाही आहे. म्हणून हे ट्रस्टसुद्धा बर्बाद होऊ नये म्हणून ती प्रिकॉशन म्हणून थोडं राजकारण लांब ठेवलं मी त्यांना. राजकारणाचा विषय निघाल्यावर असं नेहमी म्हटलं जातं की राजकारण्यांशी नातं असावं मात्र महाराज राजकारणी नसावा असं म्हणतात. जेव्हा अनेक राजकारणी भगवानगडावर येतात तेव्हा अनेक चर्चांना देखील उधाण येतं. या चर्चांबद्दल आणि याबद्दल काय? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. महाराज राजकारणी आहे म्हणून आजची प्रॉपर्टी शिल्लक आहे. कारण की माझ्या अगोदरचे महाराज राजकारणी नव्हते म्हणून प्रॉपर्टी राहिली नाही. औरंगाबादची जागा गेली माझी. बर. मी राजकारणी म्हणून शिकले. राजकारण करू नये. राजकारणाची जाण प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे. कारण की ज्या ज्या धर्माला ज्या ज्या लोकांना राजकारणाची जाण आली ते आज विश्वव्यापक होताना दिसत आहेत. मग ते ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ज्यांना अर्थाचं महत्त्व आहे. आज एखादी जागा घ्यायची असेल ते मेळावा तयार होतात. शुक्रवारी नमाजसाठी लोक येतात, वर्गणी देतात आणि एक नवीन मस्जिद तयार होते, चर्च तयार होतात. मग कुठेतरी जाण निर्माण झाली पाहिजे. तुमचे स्थान तयार झाले पाहिजेत. तिथे तुम्हाला अध्ययन अध्यापन सगळं करता येईल. मग राजकारणाचं आणि अर्थशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे.
तुम्हाला साधा भोळा महाराज पाहिजे की जो तू लुटला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे का? बरं, आता राजकारणी ना आपली खुर्ची कधी हा, मी सोडत कधी नाही. निवडणुकीला उभा राहणार नाही किंवा मी राजकारणात माझी अपेक्षा नाही, कारण की मी भगवान बाबाच्या गादीपेक्षा कोणतीही गादी मोठी मानत नाही. बरं. मी आज मालक आहे, मी पक्ष कार्यकर्ता नाही होणार. क्या बात आहे. बरं, असं म्हटलं आता तुम्ही राजकारणी या विषयावर बोट ठेवलं म्हणून म्हणते की राजकारणी आपली खुर्ची कधी सोडत नाहीत. मात्र तुम्ही ऑक्टोबर 2024 महंत कृष्ण महाराज शास्त्री यांची मठाधिपतीमधून चौथे नियुक्ती केलेली होती. तर ती प्रोसिजर काय होती आणि त्याबद्दल नक्की? ऋषी मुनींनी एक प्रक्रिया तयार केलेली आहे, ती विज्ञान फॉलो करतात. तुमचे 25 वर्ष तुमची बुद्धी फार चांगली चालते, 50 वर्षापर्यंत तुम्ही चांगल्या रीतीने संसार करू शकता आणि 50 नंतर तुम्ही तुमच्या मुलाला संसार शिकवला पाहिजेत आणि तो दिला पाहिजे. आणि त्यानंतर तुमचं शरीर हळूहळू पडायला सुरुवात होते. या पद्धतीप्रमाणे मी आज 67 वर्षाचा आहे. त्यामुळं मी लेट झालो असं मला कुठेतरी वाटतंय. 60व्या वर्षीच ती गादी देऊन टाकायला पाहिजे होती, पण तुम्ही सांगितलेल्या अडीअडचणीमुळे थोडा लेट झालो. पण राजकारणी गादी सोडत नाहीत, तुम्ही मात्र सोडली. ती वयामानाने सोडावीच लागते. वय हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. तो राजकारणानेही सोडावं असं वाटतं तुम्हाला? नवीन लोकांना प्रतिभेला चान्स दिलाच पाहिजे त्यांनी. जर तुमचं देशावर प्रेम आहे तर नवीन मुलांना, नवीन युवकाला संधी द्या. भारताचं कल्याण आहे आणि महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही 60 नंतर काय तुमच्या जीवनात चेंजेस आहेत? मृत्यू येत नाही म्हणून प्रत्येकजण मृत्यूची वाट पाहतो. नवीन काय मिळणार आहे तुम्हाला? अन्न, वस्त्र, निवारा तोच आहेत. 2 माणसं तुमच्या मागे लागले तेव्हा 4 लागतील सत्तेमध्ये, पण रिपीट अगेन अँड रिपीट अगेन आहे तुमचं राजकारण. मला असं वाटतं की तुम्ही संपत्ती हा विषय काढला. पैसा आणि संपत्ती म्हणजे जेव्हा आपण अध्यात्माचा विचार करतो तर मला असं वाटतं पैसा, संपत्ती यावर एक व्यापक असं लिखाण झालेलं आहे त्याच्यामध्ये की त्याला किती महत्त्व द्यावं. तर ह्याकडे आपण कसं बघता की माणूस हा अध्यात्माचा विषय आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ हा पुरुषार्थ आहे आणि हे भारताचं सगळ्यात मोठे सूत्र आहेत ज्याच्यावर अमेरिका देखील आधारित आहे. बरं, आज जे उलाढाल चाललेली आहे अमेरिकेची ते अर्थशास्त्रावर चाललेली आहेत आणि अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो ऋषी मुनींनी त्याला पुरुषार्थ मानलेले आहेत. तुम्हाला परमार्थ करायचा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये मुळात अध्यात्म हे राजे लोकांपासून जन्माला आलेलं आहे. बरं, सगळ्यात मोठा गैरसमज आहे की भिकाऱ्याकडे पाहून लोक आध्यात्मिक मानतात. कृष्ण राजे होते, राम राजे होते. एवं परंपरा प्राप्त इमम राजर्षयो विदुः. जे राजे लोक आहेत त्यांनी हे अध्यात्माला प्रारंभ केले. हे गरीब लोकांचं काम नाही आहे. तुमचं पोट पूर्ण भरलेलं पाहिजेत, अर्थ तुमच्याकडे समग्र पाहिजेत आणि तुम्हाला जेव्हा व्यावहारिक चिंता नसेल मग तुम्ही अध्यात्माचा विचार करा की आपण का जन्माला आलो, नेक्स्ट काय आपल्याकडे. हे जर नेक्स्ट अध्यात्म नसेल तर अमेरिकेमध्ये जसे लोक पागल होत आहेत, सगळी संपत्ती आहे पण त्यांच्याकडे नेक्स्ट करण्यासाठी काहीच नाही. रिपीट अगेनमध्ये ते व्यसनी होत आहेत, ड्रगिस्ट होत आहेत. म्हणून राजे लोकांचं हे अध्यात्मशास्त्र आहे. दुर्भाग्य असं की ते गरिबाकडे आलं म्हणून त्यांनी अर्थाचं खंडन केलं. पण अर्थ हा पृथ्वीवरचा, आपल्या हिंदीमध्ये म्हण आहे, अर्थ खुदा नाही लेकिन खुदा से कम नाही. बरं, अध्यात्म म्हटलं ना की सध्या अध्यात्माची व्याख्या ही थोडीशी बदललेली आहे असं. अध्यात्माची ज्ञानोबांच्या भाषेत एकच शब्द सांगतो, आपुली आपण करा सोडवण. हे जे मुक्त शब्द आहे ना त्याच्या पूर्वीचं हे वाक्य आहे की तुम्ही या जगामध्ये किती गुंतवून घ्यायचे आहेत आणि त्या गुंतवण्यामध्ये तुमचा प्रत्येक क्षण हा विकला जातो. मी एका कीर्तनामध्ये मी बोललो होतो, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा पगार असेल हा एक भाग झाला, पण पगार देणारा तुमचं तारुण्य आणि बुद्धी विकत घेतो, तुमचं शोषण करतो आणि तुम्हाला ते आवडतं तुमचं शोषण झालेलं. कारण की तुम्हाला एक पैसा दाखवला जातो, पगार दाखवला जातो, पण तुम्ही बंदिस्त आहात. याला आमच्या भाषेत बद्ध म्हणतात, बांधलेले म्हणतात तुम्ही. आणि मग तुम्हाला एक मार्केटिंग जसं असतं
की याच्यामध्ये सुख आहे, ह्या ब्रँडमध्ये सुख आहे, याच्यामध्ये सुख आहेत, हे तुम्हाला भुलवण्याचे कामं मार्केटिंग करत असतं. पण तुम्हाला ती कंपनी विकत घेते, तुमचं आयुष्य विकत घेते, हे तुम्हाला कळत नाही. स्वातंत्र्यामध्ये, मुक्ततेमध्ये सुख आहे, हे ज्ञानोबाराय आपल्याला शिकवतात. म्हणून अर्थशास्त्र पाहिजेत. म्हणून ब्रह्मचारी ही जी संकल्पना आहे अध्यात्मशास्त्रामध्ये, की मिनिमम त्याचा खर्च असला पाहिजे आणि त्या खर्चासाठी तो कुठं गेला नाही पाहिजे. म्हणून मधुकरीची पद्धत आहे. मी अभ्यास करतो आहे, मला जर पैसे कमवावे लागले आणि रोटी कमवावी लागली तर मी 12 तास वेळ देऊ शकत नाही अभ्यासाला. म्हणून त्या ब्रह्मचारी लोकांना तयार भोजन मधुकरीत दिली जाते आणि तो 12 तास अभ्यास करू शकतो. आजही आईवडील कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाला तीच सोय देतात की तू अभ्यास कर, सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, आणि त्या सुविधेचा तो दुरुपयोग करतो. महापुरुषांचा विषय तुम्ही काढलात, महापुरुषांकडे आपण वळूया. तुम्हाला असं वाटतं का की जातीच्या कवाडांमध्ये महापुरुषांना बंदिस्त केले गेलेलं आहे गेल्या काही काळामध्ये, आणि जात नावाचा राक्षस हा कधी संपेल असं वाटतं तुम्हाला? तो संपत नाही. एक आणि जात एक ढाल आहे की गरीब लोकांना, गरजू लोकांना आणि राजकारणी लोकांना जगण्याचं माध्यम आहे. आणि ही 700 वर्षापूर्वी जातीय समानता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केली. त्याच्यामध्ये चोखा महाराज आले, त्यांची पत्नी आली, वेशीच्या घरात जन्माला आलेली कान्होपात्र आले, भांडे घासणारी जनाबाई आले, नामदेव महाराज आले. हे सगळे संतांचा तुम्ही अभ्यास करा. हे यांना शिष्य न बनवता संत बनवलेले. जात नाही पहिली ज्ञानेश्वर महाराज. एक जात तयार केली, तिचं नाव आहे संतपण. आणि मग त्या जातीच्या नावाखाली ज्यांचे पोटं भरतात ती लोक जातीचा आश्रय घेऊन पुढं जातात. पण अध्यात्माच्या दृष्टीने हे पाप आहे. बरं, आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आहे. तुम्ही पाहिल्यात मराठा आरक्षणासाठी म्हणून जे मोर्चे निघाले, जी आंदोलनं झाली, त्यानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरलेला आपण पहिल्यांदा पाहिला मोठ्या प्रमाणावर. अगदी वंजारी समाज देखील आता मागणी करतोय आपली. वंजारी समाज आणि बंजारा समाज ह्यांच्यामधलं जे काही सध्या सुरू आहे याकडे आपण कसं पाहता? माझा विषय नाही. पण मराठा आणि वंजारी वाद हा पहिल्यांदा महाराष्ट्रानं पाहिलाय गेल्या काही दिवसांमध्ये. नाही, हा तुमचा दृष्टिकोन असेल, पण जातीवाद हा पहिल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये आहे. तो पहिल्यांदा लपलेला होता, तो आता प्रगट झाला. जाती जातीमध्ये लग्न होणं, जाती जातीला मान देणं ही पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रथा चालत आलेली आहेत. आणि भारताची जी मूळ व्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था आहेच. तिला ती नाकारता येत नाही. पण आता ती किती प्रमाणामध्ये कशी वापरली जावीत हा ज्याच्या त्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. एक नक्की विचार असं वाटतं की भगवानगडाची आज इतकी वर्ष आपण सेवा करताय, भगवानगडाचा आशीर्वाद हा कोणाला आहे असं तुम्हाला वाटतं? धनंजय मुंडेंना की पंकजा मुंडेंना? जो भगवान बाबाला मानेल त्याला आहे. राजकीय पॉलिटिकल आन्सर मला दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की भारताला राजकारणाचं ज्ञान असावं. पण ज्यावेळी इतका अखंड आपला प्रवास झाल्यानंतर आपण मागे वळून बघता, आता तर आपण आपला उत्तराधिकारी, भगवानगड जो आहे तो भगवान बाबांचा आहे. त्यांनी कुणाला आशीर्वाद द्यायचं हे मी ठरवू शकत नाही ना. त्यांना जो चांगला वाटेल भगवान बाबाला ते भगवान बाबा त्यांना जवळ करतील, आशीर्वाद देतील. बीडचं बिहार होतंय असं मधल्या काळात एवढं नॉलेज नाही आहे मला. कारण की माझं ज्ञानेश्वरीचं अध्ययन चालू आहे आणि सोप्या भाषेमध्ये मी ज्ञानेश्वरीचा अनुवाद करतो आहे. आणि तो लोकांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक ओवी समजावी म्हणून सामान्य भाषेमध्ये तो अनुवाद करतो. आणि तो आता 5 अध्याय माझे झालेले आहेत प्रकाशित करून, आणि 9,000 ओव्या आहेत. अजून माझं 1-1.5 वर्ष 6-7 तास मला रोज अध्ययन करावं लागतं. बरं, म्हणजे आता आपल्याला ज्ञानेश्वरी जी आहे ती मोबाईलमध्ये वाचता येणार खाली वर ओवी आणि तिचा काय लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तो अर्थ खाली सामान्य भाषेमध्ये, की तुमच्याही म्हणजे एक्झॅक्ट ज्ञानेश्वर महाराज काय आहेत, जे भिंत चालवलेले आहेत का, रेडा बोलवले आहेत का, ज्ञानी आहेत, हे तुम्हाला तिथं ओळखता येईल. त्यांची काव्य परीक्षा आहेत, त्यांची तत्त्वज्ञान आहेत, त्यांचं विज्ञान आहेत, अंधश्रद्धा विमुक्तपणा आहेत,
किती समाजाला त्यांनी ज्ञानी बनवलेलं आहे, त्याची सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ती आपण सर्वसामान्य भाषेमध्ये अनुवादित करतो आहे. तो अजून 1-1.5 वर्षाचा तो पल्ला आहे माझा. त्याच्यामुळं समाजामध्ये ह्या लाटा येत राहतात. गेल्या 700 वर्षापासून लाटा येत आहेत, आलेल्या आहेत. सगळ्यात साधू संत माऊलीला त्रास झालेला आहे, तुकोबारायला झालेला आहे आणि भगवान बाबाला तर झालेलाच आहे. त्याच्यामुळं तो एक लाट आहे, तो एक जीवनाचा भाग आहे. फारसं मी गांभीर्याने घेत नाही त्या गोष्टी. ही लाट ओसरेल असं वाटतं तुम्हाला? ज्याचं जग आहे तो पाहिल. जसं मी म्हणत होते की आपण परदेशामध्ये जाऊन देखील शिक्षण घेतलं आणि जो प्रसार आपण करताय आपल्या विचारांचा, ज्ञानेश्वरीचा, तो आता लोकांपर्यंत पोहोचला आहे. तुम्हाला काय वाटतं की तिथे देखील अशा पद्धतीचं एखादं इन्स्टिट्यूट चालू व्हावं, तिथल्या लोकांना देखील आपण ज्ञानार्जन कुठे करावं ह्याच्यासाठी म्हणून काही तरतूद करता यावी? खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. जो तुम्ही अगोदर ग्लोबल शब्द वापरला होता की तुमचं चॅनल जय महाराष्ट्र चॅनल हे इथे बसून तुम्ही जगाला सांगताय. नक्कीच. मग आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शाखा काढण्याची गरज नाही. तसं ज्ञानेश्वरी ग्लोबल माध्यमातून घराघरामध्ये पोहोचेल. उद्या ती हिंदीमध्ये होईल, इंग्रजीमध्ये होईल आणि एका ठिकाणी बसून तो संपूर्ण जगामध्ये प्रसार करता येईल. इतक्या चांगल्या जगात मी आज जिवंत आहे, कारण की मला ह्या ग्लोबलपणाचा फायदा होतो आहे. एक कीर्तन करा, संपूर्ण जग ऐकतं. एक ट्रान्सलेट करा, तुम्ही संपूर्ण जग ऐकतं. म्हणजे इतकं चांगलं जग मला मिळालं आहे की ज्याच्यामध्ये मी कमी परिश्रमामध्ये लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचू शकतो. हे मी माझं भाग्य समजतो. खरं तर तुम्ही आता म्हटलात की 6 तास तुम्हाला ह्या ट्रान्सलेशनसाठी, हे लोकांपर्यंत त्याचा मतितार्थ पोहोचवण्यासाठी म्हणून लागतात. पण मला असं वाटतं की ह्या व्यतिरिक्त आता तुम्ही गादीचा उत्तराधिकारी दिलेला आहे, त्यामुळे आता थोडासा जो फावला वेळ मिळत असेल त्याच्यात काय करता? कुठलं वेगळं वाचन करावं असं वाटतं? काय छंद तुम्हाला जोपावेसे वाटतात? ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही असा प्रकार नाही. बरं. तुमची जी समजा मला असं बोर वाटलं मला, तर ज्ञानेश्वरीमध्ये 9 रस आहेत, कॉमेडी आहेत. हो का? हो, जबरदस्त नाही कॉमेडी ज्ञानेश्वरी. बरं. ज्ञानोबरायांच्या काही काही ओव्या अशा आहेत की मी त्या आठवल्या तरी मी 6-6 महिने जसं आम्हाला नक्कीच आवडेल. आणि राजकारण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कसं केलं पाहिजे राजकारण हे ज्ञानेश्वरी शिकवते. बरं. तर राजकारणी कसे असतात, यांचा स्वभाव कसा आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी राजकारणामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. वाईट वाटेल तरी पण सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी कोळसा आपले काळेपणा सोडेल त्या दिवशी राजकारणी लोक सुधारतील. ही ज्ञानेश्वरीची ओवी. बर. आणि ज्या दिवशी विंचू नांगी मारल्यानंतर गुदगुल्या होतील त्या दिवशी राजकारणी खरं बोलतील. हे ज्ञानेश्वरीत ओवी आहे. म्हणजे तेव्हा लिहिलेलं आजही 700 वर्षापूर्वी. कितकं समर्पक आहे. हा, खोटं बोलणं हा बांधाच आहे त्यांचा. आणि ज्याला माझ्या माहितीने सांगतो, जेवढे काही राजकारणातले पुस्तक आहेत त्यात स्पष्ट दिलेले आहेत, ज्याला हार्ट असेल तो राजकारणासाठी योग्य नाही. केवळ व्यापारी बुद्धी ज्याची आहेत, नफा तोटा ज्याला कळतो, त्यांचं राजकारण हे क्षेत्र आहे. बाकी ज्याला हार्ट आहे त्याने आपलं कवी कालिदास व्हावं, कविता लिहाव्यात. तुम्ही हा सगळा समतोल कसा राखलात? ज्ञानेश्वरीमध्ये विविधता आहे ना. जे मला असं वाटलं की माझा मूड नाही असता तत्त्वज्ञान वाचण्याचा, तर त्याच्यामध्ये राजकारण अभ्यासता येतं, तत्त्वज्ञान अभ्यासता येतं. मी जसं सांगितलं 9 रस आहेत, शांत रस आहेत. आणि ज्ञानोबांची एक प्रतिभा अशी आहे, अर्जुन आहे आणि कृष्ण आहेत, यांचे संवाद आहे ना इतके गोड आहेत. म्हणजे गुरु कसं बोलतो आणि शिष्य कसा बोलतो, नौकर कसा बोलतो आणि राजा कसा बोलतो, देव कसा बोलतो आणि भक्त कसा बोलतो, यांचे जे संवादाची फळं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये ते अतिशय मधुर आहेत आणि खूप लागत नाहीत. बदाम आहेत ना, खूप कमी खावे लागतात तर ते पचतात. तसे ज्ञानोबांचे शब्द त्या बदामाप्रमाणे आहेत. ती अर्धी ओवी जरी तुम्ही घेतली तरी तुम्ही महिनाभर त्या तालामध्ये मस्त असतात. हा इतर विषय केव्हा लागतो, जेव्हा तुम्ही अतृप्त असता.
पण ती ज्ञानेश्वरी जर तुम्हाला सगळ्या विषयामध्ये तृप्त करत असेल तर काय हरकत आहे. आणि हीच तृप्तता लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांनाही त्याचा लाभ घेता यावा या तृप्ततेचा, म्हणून आपले अखंड परिश्रम सुरू आहेत. आणि ते डिजिटल या माध्यमात देखील आपण फार मोलाचं काम करताय की जेणेकरून ते सर्व लोकांपर्यंत अगदी मोफत, मी ऐकलंय, पोहोचेल, म्हणजे शुल्क न आकारता. तर तुमच्या ह्या प्रवासाला आमच्या अनेक शुभेच्छा. आणि आज तुम्ही कॉफी विथ कदममध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि तुमच्याकडून खूप काही समजून घेता आलं. आणि मला असं वाटतं की अनेक प्रश्न जे आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांच्याच मनात होते त्याला कुठेतरी त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे तुमचे अनेक आभार आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि कॉफीमध्ये आत्ता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.